राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरींचं निधन झालं। गेले काही दिवस ते आजारी होते। खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। सुभाष चौधरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांच्या काळातील काही निर्णय वादग्रस्त ठरल्यामुळे राज्यपालांकडून त्या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलेली होती। एक दुःखद बातमी नागपुरातून। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांचं निधन झालं। गेल्या काही काळापासून ते आजारी होते। एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार देखील सुरू असल्याची माहिती मिळते। सुभाष चौधरी हे कुलगुरू असताना त्यांच्या काळातील काही निर्णय हे वादग्रस्त ठरल्यामुळे राज्यपालांकडून त्या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलेली होती। सुभाष चौधरी यांनी काही निर्णय घेतलेले होते। हे निर्णय वादग्रस्त ठरलेले होते आणि त्याचीच त्या दरम्यान काही चौकशी देखील सुरू होती। अपडेट जाणून घ्यात रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहे। रजत, चौधरींवर उपचार खाजगी रुग्णालयात सुरू होते, त्यांचं निधन झाल्याचं समजतंय। दीपक, सुभाष चौधरी जे आहे ते गेल्या काही दिवसापासून आजारी होते आणि खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। आज सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती समोर येत आहे। खरं पाहिलं तर सुभाष चौधरी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांच्या काळातील काही निर्णयांसंदर्भात वाद निर्माण झाला होता। काही आरोप त्यांच्यावर करण्यात आलेले होते आणि त्याची तक्रार जी आहे ती राज्यपालांपर्यंत करण्यात आली होती आणि त्यानंतर चौकशी सुरू होती आणि त्या चौकशीच्या नावाखाली त्यांना निलंबितही करण्यात आलेले होते आणि त्यामुळे एका बाजूला शारीरिक पातळीवर त्यांना काही आजार झालेले होते, त्याच्याशी ते लढा देतच होते आणि दुसऱ्या बाजूला या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन लढाई त्यांच्या वतीने सुरू होती आणि त्याच दरम्यान आज त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।